लाल कांद्याच्या भावात क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण। लासलगाव, मनमाड, नांदगाव बाजार समितीत लाल कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल। नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती। अकोल्याच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बनावट नोटांचा व्यवहार, एका व्यक्तीकडून 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याची माहिती। या सर्व नोटा जवळपास 1 कोटी रुपयांच्या असल्याची बाब समोर। 2000 रुपयांच्या 98.08% नोटा बँकेत आल्या परत। 6839 कोटी रुपयांच्या 2000च्या नोटा अजूनही चलनात, रिझर्व्ह बँकेची माहिती। आग्र्यामधला ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पर्यटन विभागाकडे आला धमकीचा ईमेल। सीआयएसएफचं पथक अलर्ट मोडवर, तपासणी सुरू। तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे जोरदार पावसामुळे तिरुवन्नमलाई इथल्या घरांवर 40 टन वजनाचा दगड कोसळला, 7 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून मृताच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युक सुक येओल यांनी देशात आणीबाणी केली जाहीर। उत्तर कोरियातल्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण झालेल्या संकटामुळे दक्षिण कोरियाचं रक्षण करू इच्छितो, त्यामुळेच आणीबाणी जाहीर करतोय, युक सुक येओल यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।